श्री श्रीकृष्ण कथेची आणि श्रीकृष्ण लीलांची मोहिनी अख्ख्या जगाला संपूर्ण विश्वाला घातलेली आहे. आपल्याला भगवद्गीतासारखा ग्रंथ श्रीकृष्णाकडून मिळालेला आहे. भगवद्गीता ही भारतासाठी नेहमीच वंदनीय असणार आहे, मार्गदर्शक असणार आहे. जीवनाबद्दलचं जे सार आहे, जीवन आणि मृत्यू या सर्व गोष्टींबद्दल श्रीकृष्णाने जे अर्जुनाला ज्ञान दिलेलं आहे ते त्या भगवद्गीतेमध्ये आहे. श्रीकृष्णाबद्दल आता किती कथा आहेत, अनंत कथा आहेत. अगदी जन्मापासून कथा आहेत, त्याचं बालपण, गोकुळ, श्रीकृष्णाचे विश्वरूप दर्शन, असे अनेक कथा आहेत श्रीकृष्णाच्या. आणि त्याच्या भक्तीमध्ये जेव्हा आपण रंगून जातो तेव्हा जो आपल्याला आत्मानंद मिळतो तो अवर्णनीय आहे, अवर्णनीय म्हणता येईल त्याला. तर असा श्रीकृष्ण जो आपल्या भारतासाठी आणि पूर्ण विश्वासाठी एक मनमोहक व्यक्तिमत्व, देव, आपला मार्गदर्शक. रामायण आणि महाभारत हे हिंदुस्थानसाठी आणि सर्व जगासाठी एक मोठा ठेवा आहे. आता रामायण घडलं आणि महाभारतही याच भारतभूमीवर घडलेलं आहे. रामायणबद्दल जर का विश्लेषण केलं तर रामाचा त्याग, एकवचनी पुरुषोत्तम राम, सीतेचा त्याग, भावाचा त्याग, असं सर्व काही रामायणामध्ये येतं. आणि महाभारतामध्ये जे आहे ते कौरव आणि पांडवांचं युद्ध, पुण्य आणि पापी लोकांमधला जो संघर्ष आहे तो त्याच्यामध्ये दाखवलेला आहे. त्यात अनेक व्यक्तिमत्व आहेत. कर्ण आहे, कर्णासारखं एक मोठं व्यक्तिमत्व महाभारतामध्ये आहे. कर्णाबद्दल तर अनेक लोकांनी लिहिलेलं आहे, त्याच्यावर कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. आणि त्याचं जीवनच एक असं जीवन होतं कर्णाचं की ज्याच्यामध्ये वेदना होती. पांडवांचा सर्वात मोठा भाऊ असल्यानंतरसुद्धा त्याच्या वाट्याला जी अवहेलना आली आहे